नमस्कार भावांनो बहिणींनो, आज सकाळी उठून पहिल्यांदा देवाची पूजा करून घेतली. कारण आज आपल्याला जायचं आहे गावाला. कारण आता येत्या 1 तारखेला आमच्या मेवणीचं लग्न आहे, त्याचा कार्यक्रम आहे. त्यासाठी कंपनी सुट्टी काढलेली आहे. आता सकाळचे 5:30 वाजलेले. आता आपण निघूया. मागच्या टायमाला मी वाडा मार्गे गेलो होतो, आता पण ह्या टायमाला त्र्यंबकेश्वर मार्गे जाऊया. कारण तो रस्ता थोडा चांगला आहे असं मी ऐकलेलं आहे खूप वेळा. म्हणून चला मग आपण त्र्यंबकेश्वर मार्गे जाऊया. करेक्ट 1 तासाने मी आपला नॅशनल हायवे मुंबई अहमदाबाद व इथून वरून जातो. त्या ठिकाणी आलोले खाली. आणि सकाळी थोडी थंडी पण वाजत होती. म्हणलं मग चला एक चहा पण घेऊया. मग काय थांबलो हॉटेलवर आणि चहा पिऊन घेतला. मला चला आपण मग निघूया पुढे आल्यानंतर ही त्र्यंबकेश्वर रस्त्याने जाताना हा आपला जव्हारचा रस्ता आहे. एकदम मस्त नैसर्गिक वातावरण आहे आणि रस्त्याचा पण थंडावा भरपूर आहे. दोन्ही तरफा झाडे पण आहे, त्याच्यामुळे गरम काही होत नाही. सकाळचं वातावरण असल्यामुळे फ्रेश होतं. रस्त्याला काही गर्दी नव्हती, एकदम गाडी सनाट चालली होती. मग काय निघालं पटापट. म्हणलं तर रस्ता खाली, पटकन आपण अंतर कापून घ्यावा. मग थोड्याच वेळा बनते. बघता जव्हार कधी संपलं कळालं पण नाही. जव्हारच्या आपला गेटवर आलो आणि थोडा आराम केला. कारण सकाळचे 9 वाजले होते आणि म्हणलं आता भूक पण लागलेली आहे आणि नाश्ता पण करायचा आहे. पण रस्त्याने कुठं हॉटेल असल्यामुळे आपला हा जव्हार आणि नाशिक मार्ग आहे, या ठिकाणी शिवकृपा हॉटेल आहे, या ठिकाणी आलो. मग काय 2 वडापाव ऑर्डर केले आणि चहा पण घेतला. थोडं गाडी पण शांत झाली. म्हणून चला आता खूप थकलेलं आहे, गाडी चालून लगातार गाडी चालत होतो. मग चहा नाश्ता घेतला आणि आलो निघालो. आणि मग सकाळचे 11 वाजले आणि त्र्यंबकेश्वरमध्ये पोहोचलो. मग काय त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेतलं. बाहेर आलो संगमनेरला आपल्याला जायचं होतं मालदडला मामांकडं. मित्रांनो तुम्ही बघू शकता, हा माझा लहानपणीचा कॅरम आहे. मी ह्या कॅरम खेळलेलो आहे आणि हा कॅरम तर मी आमच्या मामाला मुलांना दिला. मग पण मी पण खेळण्याचा आनंद घेतला आणि मामाच्या मुलांबरोबर. आणि तिथून मग संध्याकाळी 4 वाजता आपल्याला जायचं होतं मावशीला भेटायला जठर हॉस्पिटलला. तिथे गेलो, मावशीला भेटलं ना आलो घरी. दुसऱ्या दिवशी आपल्याला जायचं होतं मेवणीच्या हळदीच्या कार्यक्रमाला. त्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही आमची सई आहे. कसं काय डान्स करते. मित्रांनो तुम्हाला डान्स आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा. आणि दुसऱ्या दिवशी आमच्या मेवणीची कलवरी सईला स्पेशल बनवलं होतं, त्यासाठी स्पेशल डिझाईनमध्ये ड्रेस शिवून घेतला होता. मग काय दुसऱ्या दिवशी लागलं लगीन आणि मग आम्ही पण लग्नामध्ये एन्जॉय केला. फोटो सेशन पण केलं आणि फोटो पण काढून घेतले फॅमिलीबरोबर. एक हीच आपली आठवण राहील मेमरी म्हणून आपल्या लाईफमध्ये. ब्लॉग आवडल्यास लाईक अँड कमेंट नक्की करा. बोला नारायण नारायण. धन्यवाद.